नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. मीन राशीकडे जाऊया. 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं मीन राशीचं भविष्य. आपलं नक्षत्र बघितलं आहेत ना तुम्ही? मीन राशीमध्ये नक्षत्र कुठली आहेत? पूर्वा भाद्रपदाचे 3 चरण, उत्तरा भाद्रपदाचे 4ही चरण आणि रेवतीचे 4 चरण. पूर्वा भाद्रपद आहे गुरुचं नक्षत्र, उत्तरा भाद्रपदाचा स्वामी शनी आणि रेवतीचा स्वामी बुध. आता ह्या मीन रास मीन लग्नासाठी हा 20 एप्रिल ते 19 मे 2026 हा महिना कसा आहे बघूया. व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी राशीमध्ये शनी आहे. तो शुभ आहे, पण तो शिस्तीने काम करून घेतो, कारण गुरुच्या राशीमध्ये शनी शुभ असतो. 2 एप्रिलपासून तो मंगळाबरोबर आहे. उगाचच मनाला क्षोभ होईल असं वाटतंय. मुळात तुम्ही शांत वृत्तीचे आहात, पण पटकन रागाचा प्रसंग आला की अर्थातच मुळात शांत असल्यामुळे समर प्रसंग तुम्ही टाळता, पण राग थोडासा येतो. रवी कुटुंबातल्या व्यक्तींवर उगाचच अधिकार गाजवू बघेल, पण शुक्र नाती टिकवेल. महिनाभर शिकणाऱ्या मुलींच्या बरोबर खूप खुशीत मजेत तुम्हाला घालवता येईल. छान प्रवास करता येईल, मौज मजा करा. कारण जरी शिकणारी मुली असतील तरी हा महिना सुट्टीच आहे. सरकारी कामं या महिन्यामध्ये होतील. गुरु थोडी शिस्त व्यवसायाला लावेल. शनीशी हा गुरु केंद्रयोग करतोय. राशी स्वामी गुरु उद्योगामध्ये वाढ करणार आहे. सर्व शुभग्रहांची साथ आहे. 12वा राहू बाहेरच्या जगाशी संबंध आणतोय, त्यामुळे परदेशी नेईल. घरापासून लांब फिरून काम कराल. गृहिणी आणि कुटुंबासाठी घरात एकूणच मौज मजा, सगळी मजा करणार आहात तुम्ही, कारण बुध हा तिथे मौज मजा करणारा विनोदी ग्रह आलेला आहे. आणि तृतीयामध्ये आलेला शुक्र, रवी, चंद्र हे एप्रिल महिन्यामध्ये भावंडांशी शेजारपाजाऱ्यांशी जमवून घेणार आहेत. चतुर्थात आलेला शुक्र गुरुबरोबर आहे मे महिन्यामध्ये, त्यामुळे हा सुखाच्या गोष्टी घरामध्ये खूप सुखसोयी करणार आहे. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह होण्यासाठी प्रयत्न जरूर करा, पण थोडा वेळ थांबा जरा. जून नंतर आहे तो योग. संततीची ज्यांना अपेक्षा आहे त्यांनी पण जून नंतर अपेक्षापूर्तीचा काळ नोव्हेंबरपर्यंत आहे. वास्तूचं कर्ज ज्यांना हवं आहे, शनी आणि केतू हे ग्रह ऐहिक सुख न देणारे आहेत, त्यामुळे कर्ज का घेऊ, हे सुखाचं नाही आहे का असं तुम्हाला वाटत राहील. जेव्हा परदेशी जाण्याचा योग आहे का बघतो, त्यावेळेला गुरु आणि राहू हे परदेशी नेण्याचा
त्यांचा योग दिसतोय. राहू व्ययामध्ये आहे, गुरु चतुर्थामध्ये आहे, ते दोघं एकमेकाकडे बघतायत. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरातल्या कामांमध्ये किंवा घरातून तुम्ही जो दशमासाठी काम करता त्याच्यामध्ये रममाण राहता, मीन रास मीन लग्नाचे लोक. आणि त्याच्यामुळे परदेशासाठी फार तुम्ही हिरिरीने प्रयत्न करणार नाही, सहजपणे जमलं तर जाल. मित्र आणि नातेवाईकांसाठी पूर्ण महिनाभर त्यांच्याबरोबर खूप कामं, खूप नवीन गोष्टी शिकणं, मौज मजा करणं. एकूणच तुमची क्षमता वाढवाल, कारण एकादशामध्ये येणारा चंद्र हा तुमची क्षमता वाढवून पंचमामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त करणार आहे. एकूण मीन राशीला ही गुरुची रास असल्यामुळे शिक्षणाचं त्यांना महत्त्व खूप असतं, मीन रास आणि मीन लग्नाच्या लोकांना. त्यामुळे शिक्षणाचे पण चांगले योग, एकूण चांगलं ग्रहमान. आता या मीन राशीच्या प्रत्येक नक्षत्रामध्ये काय ग्रह तुमच्यासाठी करणार आहेत बघूया. मीन राशीचं पहिलं पूर्वा भाद्रपदा नक्षत्र गुरुचं, यांना 21 एप्रिल, 26 एप्रिल, 28 एप्रिल, 6 मे, 8 मे, 12 मे आणि 13 मे हे दिवस अप्रतिम जातील. उत्तरा भाद्रपदा या शनीच्या नक्षत्राला जे वर्कोलिक नक्षत्र आहे, 20 एप्रिल, 27 एप्रिल, 29 एप्रिल, 5 मे, 7 मे, 9 मे, 12 मे आणि 13 मे हे दिवस अतिशय लाभदायक आणि मजेचे, आनंदाचे, छान जाणार आहेत. अर्थात मीन राशी इंट्रोवर्ट रास आहे. ही मजा करते, पण ती उगाचच उच्छृंखलपणा करत नाही किंवा आपल्या मौज मजेची दुसऱ्यांना प्रदर्शन करण्याची त्यांची इच्छा नसते. शांत वृत्तीने राहणारी रास आहे आणि लग्न आहे. रेवती नक्षत्राच्या लोकांना 21 एप्रिल, 26 एप्रिल, 28 मे, 5 मे, 6 मे, 8 मे, 12 मे आणि 13 मे एवढे दिवस उत्तम आहेत. एकूण एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमध्ये, मे महिन्या म्हणजे मीन राशीला या 2 महिन्यांमध्ये हा जो एप्रिल महिन्याचे पहिले दिवस आणि मे महिन्याचे सुरुवातीचे दिवस, हे सगळेच दिवस संमिश्र आहेत. पण ही गुरुची रास आहे आणि गुरु आत्ता केंद्रात आलेला असल्यामुळे ही कधी अति हुरळून जात नाही किंवा अति निराश होत नाही. प्रोव्हायडेड तुमच्या कुंडलीतला चंद्र चांगला असला पाहिजे आणि गुरु चांगला असला पाहिजे. बघा आपल्याला कसा अनुभव येतो. आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणाऱ्या या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे, कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.